नमस्कार. मी आहे तुमच्यासोबत मेघाली वैष्णव आणि तुम्ही पाहत आहात आयुष्याचा खजिना, जिथे आपण चर्चा करतो आपल्या आरोग्यावर. आजचा व्हिडिओ थोडा गंभीर आणि माझ्या मैत्रिणींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आहे. कधी तुम्ही 6 ते 7 वर्षाच्या मुलीच्या हातात सॅनिटरी पॅड पाहिलाय का? ती दृश्य पाहूनच तुमचंही मन सुन्न झालं असेल. आजकाल अनेक घरांमध्ये असं घडतंय की अगदी लहान वयातच मुलींना पाळी यायला लागते. आता प्रश्न असा आहे की ही प्रगती आहे की आपण न कळत केलेली मोठी चूक? इतक्या लहान वयात शरीर खरंच या बदलांसाठी तयार असतं का? आणि यामागे निसर्ग कारणीभूत आहे की आपली जीवनशैली? या सर्व प्रश्नांबद्दल आज आपण बोलणार आहोत. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक आई वडिलांनी शेवटपर्यंत पाहणं फार गरजेचं आहे, कारण ही गोष्ट फक्त पाळीपुरती मर्यादित नाही, तर ही गोष्ट आपल्या मुलीच्या बालपणाची, तिच्या आरोग्याची आणि तिच्या भवितव्याची, आयुष्याची आहे. साधारणपणे मुलींमध्ये प्युबर्टी 8 ते 13 वयात, तर मुलांमध्ये 10 ते 14 वयात सुरू होते. सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे आजचं अन्न. मुलांच्या रोजच्या आहारात प्रोसेस्ड फूड, जंक फूड, पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक, मैदा आणि साखरेचं प्रमाण जे आहे ना, ते प्रचंड वाढलं आहे. या सगळ्यात असलेले केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्ह शरीरातील हार्मोन्सचा समतोल बिघडवतात. शरीरात चरबी वाढली की इस्ट्रोजन हार्मोन जे असतं ते जास्त तयार व्हायला लागतं आणि तेच हार्मोन मेंदूला सांगतं की आता शरीर जे आहे ते मोठं झालंय. त्यामुळे प्युबर्टी जी आहे ती वेळेआधी सुरू होते. दुसरं मोठं कारण म्हणजे प्लास्टिकचा अतिवापर. आपण गरम भाजी किंवा भात किंवा जेवण जे आहे ते प्लास्टिकच्या डब्यांमध्ये ठेवतो, मायक्रोवेव्ह मध्ये गरम करतो. या प्रक्रियेत प्लास्टिक मधून झेनोइस्ट्रोजेन्स नावाचे जे रसायन असतं ते अन्नात मिसळतं. हे रसायन शरीरात गेल्यावर खोट्या हार्मोन सारखं वागतं आणि शरीराला जे आहे ते गोंधळात टाकतं. आता तिसरं कारण म्हणजे दूध आणि चिकन. आज गाई म्हशीचं जास्त दूध यावं म्हणून हार्मोनल इंजेक्शन दिले जातात त्यांना. चिकन लवकर मोठं व्हावं म्हणून त्यालाही हार्मोन्सचे इंजेक्शन दिले जातात. हेच हार्मोन्स अन्नातून थेट आपल्या मुलांच्या शरीरात जातात आणि म्हणूनच आज लहान मुलींमध्ये चेहऱ्यावर लव येणे म्हणजेच काय तर केस येणे, पीसीओडी, पीसीओएस, हार्मोनल प्रॉब्लेम्स आणि लवकर पाळी येणे यांसारख्या समस्या ज्या आहेत त्या वाढताना दिसत आहेत. यात भर पडते ती म्हणजे मोबाईल आणि टीव्ही आणि बाहेरचे मैदानी खेळ न खेळणं. व्यायाम नाही, ऊन नाही, नैसर्गिक हालचाल नाही. परिणामी काय तर वजन वाढतं आणि हार्मोन्स जे असतात ते आणखीनच बिघडतात. आता प्रश्न असा येतो की लहान वयात पाळी सुरू होणे मुलींसाठी नुकसानदायक आहे का? तर हो मित्रांनो, हे नक्कीच खूप जास्त नुकसानदायक आहे. यामुळे मुलींमध्ये भीती निर्माण होते, कधी कधी लाज वाटते, घाबरल्यासारखं वाटतं आणि अनेक वेळा आत्मविश्वासही कमी होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उंची वाढणं लवकर थांबतं. हे एक वैज्ञानिक सत्य आहे. जेव्हा पाळी खूप लवकर सुरू होते तेव्हा शरीरामध्ये इस्ट्रोजन हार्मोन जे असतात ना ते अचानक वाढायला लागतात. हाच हार्मोन हाडांच्या वाढीच्या प्लेटलेट्सला लवकर बंद करतो आणि याचा परिणाम असा होतो की मुलींची उंची जी आहे ती वेळेआधीच थांबते. नंतर तुम्ही कितीही औषधे, कितीही व्यायाम करा, कितीही उपचार करा, तरीही त्यांची उंची वाढत नाही आणि यामुळे हार्मोन्सचा जो समतोल असतो तो बिघडतो आणि पुढे जाऊन अनेक समस्या उद्भवू शकतात. लहान वयात पाळी आलेल्या मुलीमध्ये पुढच्या काळात पीसीओडी, पीसीओएस, अनियमित पाळी, वजन वाढणे, चेहऱ्यावर जास्त पिंपल्स येणे, गर्भधारणेच्या संबंधित अडचणी ज्या आहे त्याचा धोका जो आहे तो खूप जास्त असतो. काही केसेसमध्ये मुलींना हार्मोन्सचे इंजेक्शन आणि दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात आणि जे शारीरिक आणि मानसिक दोन्हीही दृष्टीने खूप जास्त कठीण असतात मित्रांनो. शरीर जे आहे ते लवकर मोठं व्हायला लागतं, पण मन जे आहे ते अजूनही लहानच राहतं आणि त्यामुळे मुलींना स्वतःच्या शरीराबद्दल अस्वस्थ वाटायला लागतं. त्या स्वतःला वेगळं समजायला लागतात आणि कधी कधी डिप्रेशन किंवा एन्झायटीचाही सामना त्यांना करावा लागतो. हा परिणाम अनेक वर्ष जो आहे तो टिकून राहू शकतो. म्हणून पालक म्हणून ही आपली जबाबदारी आहे की आपण हे सगळं नॉर्मल आहे असं म्हणून दुर्लक्ष करू नये. जर 8 वर्षांपेक्षा कमी वयात ब्रेस्ट डेव्हलपमेंट, अंडर आर्म्स किंवा खाजगी भागांमध्ये केस येणं किंवा ब्लिडिंग दिसत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं जे आहे ते खूप जास्त गरजेचं आहे. आणि एक पालक म्हणून अशात तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वप्रथम मुलांचं घरचं ताजं आणि साधं अन्न द्यायला त्यांना सुरुवात करा. मैदा, साखर, कोल्ड ड्रिंक्स शक्य तितकं कमी करा. प्लास्टिक ऐवजी तुम्ही स्टील किंवा काच वापरा.
तुम्ही शाळेत जाताना मुलांना शक्य असेल तर स्टीलचेच डब्बे द्यायला सुरू करा. ब्रॉयलर चिकन आणि पॅकेज्ड फूड पासून देखील तुम्ही मुलांना दूर ठेवा आणि शक्य असेल तर गावठी अंडी किंवा चिकनच खाऊ घाला. कारण त्यात असलेले प्रोटीन आणि बाकीचे पोषक तत्व देखील मिळणं तितकंच गरजेचं आहे. सो तुम्ही गावठी अंडी किंवा चिकन जे आहे त्याचाच वापर सुरू करा. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, गावठी गोष्ट जी आहे ती महाग असते म्हणून आपण ती घेत नाही किंवा टाळतो किंवा 4 वेळेस विचार करतो. पण तेच ब्रॉयलर चिकन स्वस्त असतं म्हणून आपण ते घेऊन टाकतो. पण त्यासोबतच आपण आजार सुद्धा विकत घेत असतो हे आपल्या तेव्हा लक्षात येत नाही. त्यामुळे जितकं लवकर होईल तितकं शक्य होईल तितकं लवकर तुम्ही तुमची जीवनशैली जी आहे ती सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून चेंज करा आणि त्यामध्ये चांगल्या गोष्टींचा समावेश करून घ्या. हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना खेळू द्या, त्यांच्या शरीराला ऊन लागू द्या. जितकं जास्त फिजिकल व्यायाम ते करतील तितके ते फिजिकली ऍक्टिव्ह राहतील ना, तितकी त्यांचे शरीर जे आहे ते हेल्दी राहील. आणि हो, हेही लक्षात ठेवा की मुलं जाड झाली म्हणजे ती निरोगी झाली असं नसतं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की मुलांचे जिभेचे चोचले पुरवणे तुम्हाला भविष्यात महाग पडेल. त्यामुळे तुम्ही आत्ताच त्यांना हेल्दी गोष्टींची सवय लावा. त्यांचा आहार, त्यांच्या जीवनशैलीकडे, त्यांच्या आयुष्याकडे आणि भविष्याकडे लक्ष द्या. बाकी भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद.